मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नुकताच काही दिवसापूर्वी पुणे येथील समाज कल्याण हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये गडचिरोली येथील काही मुले शिक्षण घेत होती. तिथं BBA ला ते आहेत आणि तिथं शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांनी गेल्या 11 तारखेला 11 ते 14 दरम्यान एक कार्यक्रम घेतला. फुले आंबेडकर जयंती निमित्त तिथं त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमादरम्यान काही मुलांनी हिडमा या गाण्यावर नृत्य केला आणि तो नृत्य केल्यामुळे तिथल्या पोलीस विभागाने काही संघटनांच्या दबावात येऊन त्या मुलांवर हिडमा हा एक नक्षली नेता आहे आणि त्याचं उदात्तीकरण आपण केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला, FIR दाखल केली आहे. तर हा प्रकरण अत्यंत निषेधार्ह आहे. आझाद समाज पार्टीच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो. त्यांनी अशा पद्धतीचा गुन्हा नोंद करणे हा बेकायदेशीर आहे. यासाठी वाटते की एका बाजूला तो जो गाणं आहे, हिडमा यांच्यावर बनलेला गाणं आहे, हा सर्वत्र सोशल मीडियावर उपलब्ध आहे. यूट्यूबवर आहे, फेसबुकवर, जिकडे तिकडे वाचताना तो दिसतो आहे. त्याचे गायक मोकळे, त्याला तुम्ही यूट्यूबवर प्रसिद्ध करू दिल्या. त्याच्या स्टुडिओवर तुम्ही काही बंदी नाही, त्याच्या निर्मात्यावर तुमची काही बंदी नाही, त्यांना तुम्ही काहीच बोलले नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि तो गाणं तुम्ही सहजपणे सोशल मीडियावर उपलब्ध होऊ देता. आणि दुसऱ्या बाजूला मुलं केवळ नृत्य म्हणून तिथं ते करत आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहेत. केवळ आदिवासीच्या संदर्भातला त्यांचा नृत्य होता आणि त्यामुळे त्यांनी हिडमा या गाण्यात एक चांगला म्युझिक आहे म्हणून त्यांनी तो गाणा निवडला होता. त्याकरिता तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद केला तर हा न्यायसंगत बाब नाही, ही कायद्याच्या याच्यामध्ये बसत नाही. आमचं आक्षेप आहे या बाबीवर. जर तुम्हाला खरोखरच त्या गाण्याचा आक्षेप आहे, त्या गाणा विघातक आहे असा जर तुम्हाला वाटते तर तुम्ही सरळ सरळ त्या गाण्यावर बंदी आणा. तुम्ही सोशल मीडियावरून, यूट्यूबवरून तो गाणं काढा, तुमच्या हातामध्ये आहे. ते तुम्ही एका बाजूला काढत नाही आणि जे त्या गाण्यावर नृत्य करत आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हे नोंद करता, तर ही बाब न्यायसंगत नाही. या बाबीचा शासनाने पुनर्विचार केला पाहिजे, प्रशासनाने विचार केला पाहिजे. आमची मागणी आहे की त्या मुलांवरून जे गुन्हे नोंद केले आहेत ते गुन्हे नोंद रद्द झाले पाहिजे. आम्ही कालच माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, जे गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की जे तिथं किरण गोमाशे आणि दुसरा मुलगा आहे श्रीनिवास कुमरी असे 2 मुलं आहेत. त्या 2 मुलावर जे गुन्हे नोंद केले, खास करून ते मुलं हे गडचिरोली येथील राहणारे आहेत. गडचिरोली येथून ते उच्च शिक्षण घेण्याकरिता, BBA चा शिक्षण घेण्याकरिता ते तिथल्या वसतिगृहामध्ये राहत आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे नोंद करत आहात, तर ही बाब कुठेतरी गैर आहे असं आम्हाला वाटते. आणि त्यामुळे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही शासनाला असे निवेदन करतो की त्यांनी सदर मुलांवर लावलेले जे गुन्हे आहेत ते तातडीने रद्द करायला पाहिजे. हवे तर तुम्ही गाणा जो आहे त्या गाण्यावर बंदी आणा, आम्हाला काही अडचण नाही. परंतु शिक्षण घेणाऱ्या मुलांवर तुम्ही अशा पद्धतीने जबरदस्तीने बेकायदेशीरपणे जर गुन्हे लावत असाल तर तो त्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक जीवनावर आघात आहे. तो होऊ नये, त्यांचं शिक्षण सुरळीत चाललं पाहिजे. यासाठी आम्ही शासनाला पुनश्च विनंती करतो की त्यांनी हे गुन्हे रद्द करावे. पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे गुन्हे नोंद झाले ते आदिवासी विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. ते विद्यार्थी BBAच्या शिक्षणाकरिता गडचिरोलीमधून पुण्यामध्ये शिकण्यासाठी गेले. तो संघर्षसुद्धा फार मोठा आहे. तिथं एका कार्यक्रमानिमित्त जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंती यांच्या निमित्ताने एक कार्यक्रम हॉस्टेलमध्ये साजरा करण्याच्या माध्यमातून आदिवासींची थीम त्या ठिकाणी व्हावी या हेतूने त्या विद्यार्थ्यांनी तिथं एक आदिवासींच्या गाण्यावर नृत्य सादर केले. तो नृत्य हिडमा या गाण्यावर असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर FIR नोंद केली. ते अत्यंत चुकीची FIR आहे. आझाद समाज पार्टीच्या वतीने हा आमचा आरोप आहे. कारण की तो जो गाणं आहे तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, यूट्यूबवर, गुगलवरती सहज उपलब्ध असल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यापेक्षा ते जे प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध असणारे जे चुकीचे गाणे तुम्हाला वाटतात त्यांच्यावर तुम्ही बंदी घाला. आदिवासी आणि नक्षलवाद यांना एकाच चष्म्यातून प्रशासनाने पाहू नये. मुळात आदिवासी आणि नक्षलवाद यांना जे समाजामध्ये जे गैरसमज पसरलेले आहे त्याला आज मोडून काढण्याची गरज आहे. त्या विद्यार्थ्यांवर जे गुन्हे नोंद झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याकरिता आम्ही 20 एप्रिल
आर्य समाज पार्टीच्या वतीने 20 एप्रिल 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब, या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांना, आणि या गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यांना आम्ही निवेदनामधून विनंती केली आहे की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भविष्य कुठेही थांबू नये, त्यांना भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीची बाधा निर्माण होऊ नये याकरता त्यांच्यावर झालेले जे गुन्हे आहेत ते चुकीच्या पद्धतीचे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे हे मागे घेण्याकरिता आम्ही एक निवेदन सादर केलेले आहे आणि आमचा एक विश्वास पण आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांवर की ते गुन्हे विद्यार्थ्यांवर लागलेले ते मागे घेतील, ही आमची या माध्यमातून एक मागणी आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.